तुम्ही गाफेडरून पाठीमागे ठेवायचा नाही। परत करतोय की तुम्ही खूप काही गोष्टी दिल्या, आताही तुम्ही खूप काही निर्णय घेताय, त्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करतोय। पण असं व्हायला नको की पुन्हा रोष आणि चीड निर्माण होईल, असं सरकारने वागू नये। 1,40,000 नोंदी जर कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या तर 8 दिवसात त्याचे प्रमाणपत्रच पाहिजे। स्तुतीच करणार पुन्हा आम्ही तुमची इथंच प्रेस घेऊन करणार। मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी तातडीनं करण्यात आली पाहिजे। 8 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे। 8 दिवसात नाही जर नोंदी झाल्या तर मात्र पुढची भूमिका काय असेल? हे बघा, 8 दिवस त्याला लागतच नाही। जर मोठा विषय असता, मी 8 दिवस कोल्हापूरच्या गॅझेटियर साठी नाही बोललो, 1,40,000 नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी बोललोय। कारण त्या तुमच्याकडे अपलोड आहे। नुसतं तहसीलदारला एडीएम ला सांगायचं नोंद त्याची प्रमाणपत्र दे। तुम्ही मला सांगितलं ना, हे थांबरे मागचे, तुम्ही मला सांगितलंय ना की आम्ही गावागावात शिबिर राबवलं। विखे पाटील साहेब, प्रसाद लाड साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गावापर्यंत निरोप चालले जातात, हैदराबाद गॅझेटियरनुसार कसं प्रमाणपत्र काढायचं। याचा अर्थ राज्यात तुम्ही यंत्रणा उभी केली। मग कोल्हापूरमध्ये तुम्ही 5 मिनिटात सांगू शकता, फोन लावला की प्रत्येकाला माहित होतं। याचा अर्थ असा तुम्ही प्रत्येक गावात सांगू शकता तुझी नोंद निघाली, अर्ज कर। 1,40,000 नोंदी सापडल्यात कोल्हापूरच्या कलेक्टरांकडे असतील, एनआयसी वर उपलब्ध असतील, नसल्या तर तुमच्या एसडीएम कडे असतील। तुम्ही सांगा याची नोंद सापडली, तू अर्ज कर। 8 दिवस खूप झाले ती। पण या नोंदी ज्या प्रसिद्ध केल्यात त्यामध्ये सुद्धा भोंगळ कारभार पाहायला मिळते। एका गावाच्या नोंदी दुसऱ्या गावामध्ये प्रसिद्ध केल्यात, त्यामुळे 3 वर्ष झालं त्या कुणालाच लाभ मिळत नाही। त्या गावकऱ्यांना मिळत नाही ना या गावकऱ्यांना मिळत नाही। मी ते पण सांगतो, आता त्यांना पण सांगितलंय की ते मोडी लिपीच्या वाचकात एखाद्या वेळेस बदल होतो, म्हणजे हे गावचं ते गाव पण दाखवलं जातं। इथल्या स्थानिकच्या सगळ्या मोडी लिपी अभ्यासकाला, इथल्या तज्ज्ञाला सरकारनं एक पत्र द्यावं की इथले जे मोडी लिपी अभ्यासक आहेत, इथले फारसीचे आहेत, इथले उर्दूचे अभ्यासक आहेत आणि काही तज्ज्ञ आहेत, यांच्यासाठी एक पत्र द्यावं की तुम्ही सुद्धा दस्तावेज शोधून वाक्य बरोबर करू शकताय। कारण मोडी लिपीत एखाद्या दिवस लचं ल होतं, रचं ड असं पण होतं प्रकार ते वाचण्यात। तेच जर अभ्यासक त्यात असतील आणि सरकारनं जर त्यांनी नियुक्त केलेले 2-4 असणार आहेत अधिकृत, त्याच्यानंतर त्यांना कलेक्टरांच्या माध्यमातून अधिकार आहे की आपल्या जिल्ह्यात जेवढे मोडी लिपी अभ्यासक असतील यांनी सुद्धा दस्तावेज शोधून ते असणारे वाक्य सुद्धा दुरुस्त करता येतं। हे सुद्धा करता येतंय, झालंय। नुसते जिल्ह्यासाठीच नाही तर इथले अभ्यासक राज्यभरात सुद्धा काम करू शकते त्यावरती। राज्यभरात उदाहरणार्थ धाराशिवचं द्यायचं ठरलं तर तिथले अभ्यासक पूर्ण राज्यभर पत्र घेत आहेत, आम्हाला कोल्हापूर जिल्ह्याच्या नोंदी शोधायच्या, आम्हाला रत्नागिरीच्या शोधायच्या, किंवा आम्हाला